ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत ही कधीच उभी राहू शकत नाही आणि यदाकदा समजा ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. मनाला जिंकायचे असते भावनेने, रागाला जिंकायचे असते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते धीराने, संकटाला जिंकायचे असते धैर्याने आणि माणसाला जिंकायचे असते माणुसकीने. प्रत्येक वेळी आपणच समोरच्याला आपली आठवण करून देणे हे बरे नाही दिसत. जर का त्याला नाते जपायचे असेल तर त्याला सुद्धा आपली आठवण नक्कीच येईल. हवेला गंध नसतो, पाण्याला रंग नसतो आणि आठवणींना अंत नसतो. नाते हे कधीच संपत नाही. बोलण्यात संपले तरी डोळ्यात राहते आणि डोळ्यात संपले तरी मनात राहते. माणसांचा संग्रह करणे इतके सोपे नसते जितके सोपे असते पुस्तकांचा संग्रह करणे. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते आणि माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनेची कदर करावी लागते. तुम्हाला जर कधी अनुभवाच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर दोनच लोकांकडून ऐका. एक ते जे वयाने जास्त आहेत आणि दुसरे ते ज्यांनी लहान वयामध्ये खूप जास्त वाईट दिवस बघितले आहे. लवकर जाग येणे हे खूप जास्त फायद्याचे आहे. मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो किंवा आपल्या वागण्याच्या पद्धतीत असो. पानाच्या हालचालीसाठी वारा हवा असतो, मन जोडण्यासाठी नाते हवे असते आणि नात्यासाठी विश्वास हवा असतो. त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजेच मैत्री. मैत्रीचे नाते हे कसे जगावेगळे असते, रक्ताचे नसले तरी मोलाचे असते. परिस्थितीकडे बघून कधीच नाते बनवू नका, कारण बहुतेकदा नाते टिकवणारी माणसे ही गरीबच असतात.